भाजपकडून मला ऑफर होती, मात्र मी शिंदेना सोडणार नाही असंही एक वक्तव्य निलेश राणे यांनी केलेले. त्याचबरोबर शिंदेचा पक्ष जो आहे हळूहळू पोखरण्याचं काम सुरू आहे अशी टीका त्यांनी केलेली आहे. नाही, असं काही नाही आहे. आम्ही कधीही कुठलीही कुणाला ऑफर देत नाही. काही गोष्टी स्थानिक राजकारणात जरी मतभेद झाले असतील, पण अशा गोष्टी बोलू नये ज्या गोष्टी झाल्यात नाही. आम्ही कधी शेवटी निलेश राणे आमच्याच पक्षाचे नेते होते. विधानसभेच्या निवडणुकीत एकनाथ शिंदेजीकडे ती जागा गेली, त्यामुळे एकनाथ शिंदेजीकडे त्यांना निवडणूक लढवावी लागली. निलेश तर आमचेच भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते होते आणि त्यामुळे वेळेवरती हे झालं की ती जागा शिवसेनेला गेल्यामुळे ते शिवसेनेत गेले. शेवटी आमचं सर्वांचं उद्दिष्ट हे होतं की निलेश राणे आमदार व्हावे, निलेश राणे हे विधानसभेत यावे. त्यांचंही खूप काम होतं निलेश राणेचं, की त्यांनी खूप त्या ठिकाणी काम केलं होतं. आमची सर्वांची इच्छा होती, देवेंद्रजीची, एकनाथजीची, नारायणराव राणेजी, नितेश राणेजी, आमची सर्वांची एकमताने ही इच्छा होती की निलेश राणे आमदार व्हावेत. आता निलेश राणे शिवसेनेतून आमदार झाले आहेत, त्यांना आता आम्ही कशाला आमच्याकडे आणण्याचा प्रयत्न करणार आहेत? असा कुठलाही प्रयत्न आमचा नाही आहे. उलट भारतीय जनता पार्टीमधनं शिवसेनेमध्ये निलेश राणेजी यांना वेळेवर आम्ही त्या ठिकाणी लढण्याकरता सांगितलं, ते लढलेले आहेत. हे संमतीने झालेलं आहे.